बातमी बुलढाण्यातून आहे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची जागतिक स्तरावरती खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळख आहे। या सरोवराच्या पाण्यामध्ये मासे आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। सरोवरातील जी जैवविविधता आहे ती धोक्यात आली आहे। यावर्षी सरोवराची पाणी पातळी देखील वाढल्याचं सांगितलं जातं। यापूर्वी सरोवराच्या पाण्यात कधीही सूक्ष्मजीवही आढळले नाहीयेत। जागतिक दर्जाचं खाऱ्या पाण्याचं लोणार सरोवर मात्र आता गोड्या पाण्याचं होतंय का, असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण या सरोवराच्या पाण्यामध्ये मासे आढळलेत। सरोवरातील जी जैवविविधता आहे ती धोक्यात आली आहे। परिणामी या सरोवराचं जे पाण्याची पातळी होती ती पाण्याची पातळी सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे। सोबतच या पाण्याचा जो पीएच आहे तो सुद्धा कमी झालाय। टीडीएस सुद्धा या ठिकाणी कमी झालाय। तुम्ही सुरुवातीलाच प्रथमच आपल्या वृत्तपत्रामध्ये बातमी छापली की सरोवराच्या पाण्यामध्ये मासे आढळलेत। काय नेमकं आढळलं तुम्हाला? मासे बघितल्यानंतर एक आश्चर्य झालं, कारण ह्या पाण्यामध्ये मासे आढळून येण्याची जी शक्यता आहे ती नाहीच्या बरोबरच होती। पण अशा वेळी जर हे असे जर धोके लोणार सरोवराला पोहोचत असेल, पाण्याची पातळी वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु जी गावातलं सांडपाणी वगैरे जे येतं त्याला थांबवण्याचं कामही प्रशासनाने आजपर्यंत केलं नाही। आणि त्याच्यामुळे हे जे प्रकार लोणार सरोवरामध्ये घडतात ते चुकीचीच आहे। जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा जो आहे पर्यावरणाच्या दृष्टीने कम्प्लिटली ह्रास होत आहे, कारण पाण्याची जैवविविधता कम्प्लीट बदललेली आहे। याच्यामध्ये जे तिलापिया माशी सापडलेली आहे ती पर्यावरणासाठी धोकादायक आहे। निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, लोणार सरोवर, बुलढाणा।